मुंबईच्या दादरमध्ये सीजेपीनं आंदोलन केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली आहे। आंदोलकांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबईतील तरुण आक्रमक झाले आणि मुंबईमध्ये या तरुणांनी आंदोलन केलं। मुंबईच्या दादर या ठिकाणी तरुण तरुणी एकत्र जमले आणि त्यांनी हे आंदोलन केलं। तर दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या दादरमधील दृश्य आहेत। दादरमध्ये हे सर्व तरुण विद्यार्थी एकत्र जमले होते आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा या तरुणांनी दिली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर हे आंदोलक ठाम आहेत। मोठ्या संख्येनं आंदोलक हे रस्त्यावर उतरले होते आणि या आंदोलकांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। एकीकडे दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे, तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये सुद्धा दादरमध्ये सीजेपीचे हे सर्व कार्यकर्ते तरुणी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर हे सर्व आंदोलक ठाम आहेत। त्यासाठी हे आंदोलन केलं गेलं। यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या दादर या ठिकाणची आहेत। दादरमध्ये हे सर्व तरुण रस्त्यावर उतरले होते। यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणी सुद्धा सहभागी झाल्या होत्या आणि या विद्यार्थींनी आंदोलन केलेलं आहे। दिल्लीमध्ये आंदोलकांवर लाठी हल्ला झाला होता। या लाठी हल्ल्याचा सुद्धा निषेध या विद्यार्थ्यांनी केला आहे। तर यावेळेस राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। यावेळेस आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। बीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करतायत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली आहे। आंदोलकांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं हे तरुणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मुंबईच्या दादर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि किती मोठ्या संख्येनं आंदोलक हे रस्त्यावर उतरलेत? निश्चितच जगदीश, खरं म्हणजे शिवसेना भवन या परिसरातून या आंदोलनाची सुरुवात झाली। त्यानंतर दादरचा खरं तर संपूर्ण भाग त्यांनी फिरून प्लाझा या परिसरातून थेट आता सर्व आंदोलक हे दादरच्या शिवाजी पार्क या परिसरात पोहोचलेत। आपण पाहू शकता खरं तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत या शिवाजी पार्कच्या परिसरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने दादरच्या शिवाजी पार्कच्या या संपूर्ण परिसरात हा जनसमुदाय आपण पाहू शकता। विद्यार्थ्यांची अलोट अशी गर्दी या ठिकाणी झाल्या। आंदोलन खरं तर या ठिकाणी घेण्यात येत होतं, मात्र आता या आंदोलन थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी खरं तर शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवलाय। त्यांनी ते तुर्चेत सुद्धा काही वेळातच या आंदोलनामध्ये सहभाग होणार आहेत। मात्र या सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश आपण पाहू शकता आणि प्रामुख्याने जी मागणी या विद्यार्थ्यांकडनं करण्यात येते ती म्हणजे की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। त्यामुळे जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया या सर्व विद्यार्थ्यांकडनं देण्यात येते। आपण काही विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। मित्रा, काय सांगशील? मोठ्या संख्येने खरं तर हा संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलाय। हातात तू बाबासाहेब आंबेडकर संविधान घेऊन आलाय, काय भावना तुझ्या? हे जे संविधान आहे हे संविधान आज धोक्यात आहे, म्हणून आज आम्हाला प्रोटेस्ट करायचा अधिकार नाहीये। पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे गेल्या 2 ते 3 दिवसापासून आम्हाला डिटेन केलं। आज सुद्धा त्यांनी डिटेन केलं। आज सुद्धा 200 ते 300 विद्यार्थ्यांनी त्यांनी डिटेन केलं। तरी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मार्ग अवलंबून आज इथे मोठ्या जनसामान्य जी विद्यार्थी आहे आज इथे जमा झाली आहेत आणि आमची एकच मागणी आहे त्या लबाड सरकारला की आम्हाला जी आमची परीक्षा आहे, नीटची परीक्षा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला असेल, हा सर्व परीक्षेमध्ये आम्हाला ट्रान्सपरन्सी हवी आहे। कारण की
आपण पाहू शकतो जगदीश या ठिकाणी हा तरुणांचा जनसमुदाय या ठिकाणी कशा पद्धतीने या संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने एकीकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये सोनम वांगचुक असतील किंवा अभिजित दिपके यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपोषण केलं जातं, आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा म्हणून मुंबईतील जे विद्यार्थी आहेत हे कुठेतरी एकवटलेले पाहायला मिळत आहेत। अनेक विद्यार्थ्यांच्या हातात आपण पाहू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे, त्यासोबतच भारताचा झेंडा आहे, भारताच्या संविधानाचे पुस्तक आहे आणि त्यासोबतच अनेक मागण्यांचे फलक सुद्धा त्यांच्या हाती आहेत। त्यामुळे जी तीव्रता या आंदोलनात पाहायला मिळते आपल्याला। ठीक आहे, या ठीक आहे। ठिकाणची ज्या घोषणा पण ऐकू शकता की भाजपच्या विरोधात या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून घोषणाबाजी दिली जाते, त्यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। त्यामुळे जी मागणी विद्यार्थ्यांकडनं गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते या मागणीला यश मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो। या ठिकाणी काही तरुणी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूयात, कारण की त्यांच्या सुद्धा हातामध्ये सुद्धा अनेक फळक आहेत आणि ज्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आपल्या समोर झालं तशा पद्धतीचं आंदोलन खरं ठीक तर आहे। या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईमध्ये सुद्धा असे पडसाद उमटलेले आहेत। ठीक आहे, तर हे पडसाद उमटताना दिसत आहेत। जय, तुम्ही या आंदोलनावर लक्ष ठेवून राहाच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।